सोडवण्याच्या करता आमची मनापासूनची तयारी आहे। शेवटी कायद्याच्या चौकटीमध्ये बसलं पाहिजे। उद्या कुणी म्हणालं मला हे असंच आरक्षण द्या, ते कायद्यात बसतंय का? बसत असेल तर देऊ ना, विरोध कुणाचा आहे? पण जर ते बसतच नसेल तर हट्ट करून कसं चालेल? त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचं वाटोळं करायला निघाला आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झाला, रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची, त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीला कळाल्या। सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं, यांच्यावर लक्ष न द्यायचं, म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची। बाळा हो, देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार, तुम्ही काय लक्ष देणार नाही? आरक्षण मागण्याचा सर्वांना अधिकार आहे, मात्र चुकीच्या पद्धतीने समाजाला भडकवण्याचं, समाजामध्ये फूट पाडण्याचा जर कोणी प्रकार करत असेल तर ते चुकीचं आहे। एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती। मराठा समाजाला माझी विनंती, मी भेट नाही, मी मारायला भेट नाही। यांनी गोळ्या जरी घातल्या ना, यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायचं असल्या तर करू द्या, पुऱ्या मराठ्यांच्या कत्तली करावं लागतात। आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही। मागणी करणाऱ्या एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली, असं सरकारच असू शकत नाही। आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं, पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये। एकदा अंतर्वालीत प्रयोग केला तुम्ही, दुसऱ्यांदा करू नका। मराठा समाजाला जाहीर सांगतो, यांनी छातीवर गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे मरायला तयार आहे, फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका। हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा, मी मेलो तरी पण हे आंदोलन थांबवू नका। मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, आणि जर मला यांनी हटवलं, मी मेलो बी तरी हे विचार फुटू देऊ नका, माझ्या मौतीला येऊ नका, पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका। मी यांना समर्थ आहे खेटायला। यांच्या सरकारमधल्या मंत्र्यांना कसं काय माहित होतं, येवल्याच्या याडपटाला कसं काय माहित होतं का आम्ही 200 रिव्हॉल्वर खरेदी केल्या, कुठे केल्या? त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला जो नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला, जो म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्या, त्यांनी बोलायला सांगितलं घे की रिव्हॉल्वर विकत घेतल्या। तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का? मराठे तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का? त्यांच्या मनगटात दम नाही का? तुम्ही हिंसाचार काढणार? तुम्हाला रिव्हॉल्वर घेतलेला माहित कसं काय? त्याला सगळ्या कायद्याच्या पदावर हटवून ते चौकशी करा। विरोध वेगळा, ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा। ती मंत्री इतका कलंकित मंत्री, तो जर इतका दूषित वातावरण करायला लागला, तो माणूस आहे का? मनोज जरांगे पाटील यांनी शासनाला वेळ द्यावा, संवाद साधावा आणि मुख्यमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज जरांगे पाटीलांना विश्वास द्यावा, जे काही खरे असेल ते सांगावे। 20 तारखेपासून जे काही चलो मुंबई आंदोलन करतायत ते स्थगित करावे अथवा पुढे ढकलावे असा सल्ला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय। पुरुषोत्तम खेडेकर असं म्हणालेत की मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी संविधानिक आहे। आंदोलनात काही भावनिक प्रकार होत आहेत, राज्य सरकारलाही काही मर्यादा असतात। राज्य सरकार कुटुंब किंवा व्यक्तीसारखं काम करत नाही। एकनाथ शिंदेंवर त्यांनी विश्वास मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील असं त्यांना वाटतंय, त्यामुळे त्यांनी वेळ दिला पाहिजे। मराठवाड्यातील आणि अन्य राज्यातील जिल्ह्यात ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या सापडल्या आहेत। सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सल्ल्यानुसार त्यांना तो निर्णय द्यावा लागतो असं देखील पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलंय। त्याचसोबत गेल्या 35 वर्षापासून मराठा सेवा संघ कार्यरत आहे, मात्र अलीकडे तरुण आणि महिलांचा सहभाग आणि सक्रिय काम करताना दिसत आहेत। तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय युती झाली आहे। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत चर्चा केली आहे। संभाजी ब्रिगेडच्या वाट्याला काही जागा याव्यात अशी मागणी आम्ही केली आहे। आम्ही थेट महाविकास आघाडीचे घटक नाही। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यातील काही जागा आम्हाला द्याव्यात ही चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरेंची भेट घेतली। किमान हिंगोली आणि बुलढाणा या 2 लोकसभा जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी आम्ही केली आहे। त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, चर्चा सकारात्मक झाली आहे। हिंगोलीत आमचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे निवडणूक लढतील, तशी आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे। बुलढाणा जागेबाबत अद्याप निर्णय झाला नाही अशी माहिती देखील पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे।